अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा उद्या 22 ऑगस्ट गुरुवार, खरं तर उद्या असणारा गुरुवार हा या श्रावण मासातील अत्यंत महत्त्वाचा आहे। उद्या श्रावण मासातील तिसरा गुरुवार आहे आणि याच गुरुवारी श्रावणातील पहिली संकष्टी आलेली आहे। बघा उद्या गुरुवारी आहे संकष्टी चतुर्थी। चतुर्थीचं जे व्रत आहे किंवा चतुर्थीचा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, मनात असणारी एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेली जी संकट आहेत ही संकट टाळण्यासाठी चतुर्थीचा दिवस हा अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्त्वाचा मानला जातो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा उद्या चतुर्थीच्या दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी सकाळीच या एका झाडाचं पान तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे आणि या झाडाचं पान तुम्हाला तुमच्या घरात स्थापन करायचं आहे। जर संकष्टीच्या दिवशी तुम्ही या झाडाचं पान आपल्या घरात आणलं तर तुमच्या घरामध्ये अखंड गणपती बाप्पांची कृपा राहील। तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल ती इच्छा पुढची चतुर्थी येण्याच्या आत आवर्जून पूर्ण होईल। घरावरती किंवा घरातील कुठल्याही सदस्यावरती एखादं मोठं संकट आलेलं असेल तर ते संकट या उपायाने टळून जाईल। बघा उद्याच्या चतुर्थीचा हा अत्यंत प्रभावी आणि खास उपाय आहे। खरं तर चतुर्थीचं व्रत धरणं खूप महत्त्वाचं आहे। माझ्या घरात तरी सगळे धरतात किंवा अगदी आमच्या भागामध्ये प्रत्येक जण चतुर्थीचं व्रत धरतात। उद्या व्रत कसं धरायचं, काय खायचं, उद्याच्या दिवशी कुठले नियम पाळायचे, पूजा कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। ज्यांनी अजूनही पाहिली नसेल त्यांनी आवर्जून बघा। मग आता उद्या सकाळी एक 12च्या आतमध्ये आपल्याला हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे। याच्यासाठी तुम्हाला ज्या झाडाचं पान लागणार आहे ते झाड आहे जास्वंदीचं झाड। बघा जास्वंद, लाल रंगाची जास्वंद ही गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे। त्याचं फूल असेल, त्याचं पान असेल, त्याचं खोड असेल किंवा अगदी त्या झाडाचा छोटासा एखादा तुकडा असेल, गणपती बाप्पांना जास्वंदीचं झाड हे अत्यंत विशेष प्रिय आहे आणि चतुर्थीच्या दिवशी या झाडाचं महत्त्व हे अत्यंत खास आहे। म्हणून तुम्हाला याच जास्वंदीच्या झाडाचं एक पान आपल्या घरात आणायचं आहे। झाडाजवळ जा, एक पान तोडा, हे पान आपल्या घरी आणा। घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले हे पान शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। गोमूत्र असेल किंवा गंगाजल असेल तर तेही आवर्जून घाला आणि हे पान जे आहे ते स्वच्छ क्लीन करून घ्या। यानंतर आपल्या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा। ऑलरेडी लावलेला असेल तर दुसरा दिवा लावण्याची गरज नाही, तोच दिवा ठेवा। हे जे पान आपण घेतलेलं आहे हे तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे। एक प्लेट घ्यायची, तामण असेल तर तामण घ्या किंवा तुमच्या घरात जी काच लोखंड सोडून दुसरी कुठली स्टीलची असेल, पितळेची असेल, चांदीची असेल, पंचधातूची कुठलीही प्लेट असेल त्यात फक्त हे पान तुम्हाला ठेवायचे। ठेवल्यानंतर तुम्हाला या पानाच्या वरती चंदन, बघा आपल्या घरामध्ये ओलं सुकं जे चंदन असेल त्या चंदनात थोडंसं शेंदूर घालायचे। बाजारामध्ये कुठेही शेंदूर तुम्हाला मिळेल, थोडंसं अगदी किंचित शेंदूर आणि थोडंसं चंदन हे तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स करून तुम्हाला हाताच्या बोटाने किंवा अगरबत्तीच्या किंवा आंब्याच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती ओम गणपतेय नमः, ओम गणपतेय नमः, पुन्हा एकदा ऐका, ओम गणपतेय नमः, ओम गणपतेय नमः, बस इतका हा एकच मंत्र लिहायचा। ओम गणपतेय नमः हा एक मंत्र लिहायचा आणि हे जे पान आहे प्लेटमध्ये ठेवलेलं आहे हे गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं। देवघरात बाप्पांची जी मूर्ती असेल त्या मूर्तीच्या समोर ठेवा। जागा नसेल तर एक वेगळा चौरंग मांडा, त्या चौरंगावरती गणपती बाप्पांना दी अभिषेक घालून त्यांची मूर्ती ठेवा आणि त्याच्यानंतर त्यांच्या पुढे हे पान तुम्हाला ठेवायचे। ठीक आहे, बाजूला दिवा लावायचा आहे, बाजूला उदबत्ती लावायची आहे। यानंतर आपल्याला काय करायचंय तर एका छोट्या वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्या आणि त्या छोट्या वाटीमध्ये तुम्हाला मोजून 51 हिरव्या रंगाच्या मुगाचे दाणे घ्यायचे।
हिरवे जे मूग असतात हे 51 एक 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 करून ते दाणे ऑलरेडी त्या वाटीमध्ये बरोबर 51 दाणे घ्या. यातील एक हिरव्या मुगाचा दाणा उचलायचा आहे, या 3 बोटांमध्ये घ्यायचा आहे. मनात एक इच्छा धरायची आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं जे इच्छापूर्ती करणारं संकटनाश करणारं जे स्तोत्र आहे, ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा जो गणपती बाप्पांचा मंत्र आहे, हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्या जास्वंदाच्या पानावरती इच्छा व्यक्त करून हा मुगाचा दाणा ठेवायचा आहे. पुन्हा हिरव्या मुगाचा दाणा घ्यायचा, पुन्हा इच्छा व्यक्त करायची, पुन्हा इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पाचा जो मंत्र सांगितला आता मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, हा मंत्र म्हणून हा मुगाचा दाणा त्या पानावरती अर्पण करायचा. असे 51 हिरव्या मुगाचे दाणे एक एक करत अभिमंत्रित करत इच्छा व्यक्त करत बाप्पांचं स्तोत्र म्हणत तुम्हाला एक एक हिरव्या मुगाचा दाणा त्या जास्वंदीच्या पानावरती अर्पण करायचे. ठीक आहे. 51 मुगाचे दाणे अर्पण करून झाले की त्यानंतर बाजूला देवघरात लावलेला जो दिवा आहे, हा दिवा त्या मुगाच्या दाण्यांना आणि गणपती बाप्पांना ओवाळायचा आहे. बाजूला लावलेली जी उदबत्ती आहे ती ओवाळायची आहे. आता हे सगळं असंच ठेवून द्यायचं. ठीक आहे. तुम्हाला ही सेवा संकष्टी चतुर्थीपासून 11 दिवस ओळीने करायची आहे. समजा मध्ये मासिक धर्म आला तर तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्या तरी एखाद्या सदस्याला किंवा एखाद्या व्यक्तीला सांगितलं करायला तरीही चालेल. पण संकष्टीपासून आता समजा उद्या गुरुवारी संकष्टी आहे तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे पूर्ण 11 दिवस होईपर्यंत तुम्हाला दररोज ही सेवा करायची आहे. हे पान 11 दिवसात हलवायचं नाही. याच्यावरती ठेवलेले अर्पण केलेले मुगाचे दाणे उचलायचे नाहीत, काहीच नाही. काय करायचं, आज समजा संकष्टीच्या दिवशी मी हे केलं, दुपारी 12च्या आत हे केलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी पुन्हा 51 हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे. पुन्हा हे 51 दाणे अभिमंत्रित करत बाप्पांचा स्तोत्र म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेल्या पानावरती अर्पण करत राहायचे. 11 दिवस तुम्हाला कंटिन्यू हिरवे मूग जे आहे ते पानावरती अर्पणच करत राहायचे. 11 दिवस कंटिन्यू 51 हिरवे मूग जे आहे ते अर्पणच करत राहायचे आहेत. बरोबर 11 दिवस पूर्ण झाले की त्यानंतर जो 12वा दिवस असेल, ठीक आहे, जो 12वा दिवस असेल त्या दिवशी काय करायचं, गणपती बाप्पांची मूर्ती चौरंगावरती मांडली असेल तर ती उचला आणि देवघरात मूळ जागी ठेवून द्या. समजा गणपती बाप्पांची मूर्ती देवघरात असेल तर ती देवघरात त्यांच्या मूळ जागीच राहू द्या. जो कुठला आपण दिवा तिथे लावलेला असेल हा दिवा तुम्ही घासण्यासाठी घेऊ शकतात. आणि जे आपण हिरवे मूग आणि ते जास्वंदीचं पान आपण देवघरात ठेवलेलं आहे किंवा चौरंगावरती ते उचलायचं आहे. पान आणि त्याच्यासोबत घेतलेले हिरवे मूग एका हिरव्या कापडात बांधायचे आहेत. हिरव्या कापडात बांधून याची एक पोटली तयार करायची आहे. ठीक आहे. आता समजा हे हिरवं कापड आहे, याच्यामध्ये ते पान पण मी ठेवणार आणि त्याच्यासोबत जे मूग मी 11 दिवस अर्पण केलेले आहे तेही ठेवणार. त्यानंतर याला गाठ मारायची आहे आणि त्याची पुरचुंडी ही हिरव्या मुगाची तयार करायची आहे. आता ही पुरचुंडी घेऊन कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर हे खोलायचं आहे. हे जे कापड आहे याची गाठ सोडायची आहे आणि सगळ्यात पहिले ते पान आपल्या उजव्या हातात घ्यायचं आणि ओंजळीत जेवढे मुगाचे दाणे तुमच्या ओंजळीत मावतील किंवा बाजूला कोणी जर असेल मदतीला तर त्यांना सांगा की माझ्या दोनही ओंजळीत हे हिरवे मूग आणि ते पान टाका. या मुगांमध्ये तुमची पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर हे हिरवे मूग आणि ते जास्वंदीचं पान गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तिथे बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर त्यातले थोडेसे एक किंचित भर हिरवे मूग उचलायचे. बाकीचे सगळे बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचे. फक्त चरणांवरून थोडेसे उचलायचे, त्याच हिरव्या कापडामध्ये ठेवायचे, गाठ मारायचे आणि घरी घेऊन यायचं. घरी घेऊन आल्यानंतर हे जे थोडेसे आपण चिमटीत आणलेले हिरवे मूग आहेत म्हणजे कापडामध्ये, तर हे नेहमी आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या देवघरात ठेवायचे. याने नेहमीच तुमच्या घरात बरकत राहील, घरामध्ये बाप्पांची कृपा राहील, नेहमी वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण होत राहील. बघा, हा उपाय केल्याने तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा बाप्पा पूर्ण करतील. तुमच्या आयुष्यात अडलेल्या प्रत्येक गोष्टीत बाप्पा तुम्हाला मार्ग दाखवतील. हिरवे मूग आणि चतुर्थी, खरं तर हिरव्या मुगाचा उपाय हा गणपती बाप्पांच्या सेवेत अत्यंत प्रभावी मानला जातो. हिरवे मूग हे बाप्पांना प्रसन्न करणारे असतात. जेव्हा तुम्ही
हे हिरवे मूग एक एक करत गणपती बाप्पांना अर्पण कराल, मनात एक इच्छा धराल, तेव्हा लक्षात ठेवा चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा संपूर्ण पृथ्वीवरती खूप जास्त प्रभाव असतो. आणि जेव्हा तुम्ही हे मूग त्यांना स्तोत्र मंत्र म्हणून अर्पण कराल, अभिमंत्रित कराल, तर त्या क्षणात बाप्पा प्रसन्न होतील. आणि जेव्हा तुमच्याकडे ते प्रसन्न होतील, जेव्हा ते जागृत होतील, तेव्हा तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करतील. मी स्वतः प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करते, आवर्जून करते आणि खरं सांगते खूप चांगले अनुभव आहेत. तर ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप अडलेली कामं आहेत किंवा इच्छा पूर्ण होत नाहीये, तर त्यांनी हा उपाय आवर्जून करा.